मंत्री डॉक्टर सुभाष भामरे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जीवावर निवडून आले आणि केंद्रात मंत्रिपद मिळाले। मात्र 5 वर्ष शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आणि दुय्यम प्रकारची वागणूक दिली ही शिवसैनिकांच्या मनातील खंत आहे। त्यासाठी या शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे यांनी सांगितले। आणि जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, खरं सूत्रसंचालन करणार आम्हाला याच्यानंतर लालचंद दादा बोलवलं। मी बहुत बरा आहे, शिवसेनेमध्ये एकच दादा आहे, ते म्हणजे दादासाहेब भुसे आहेत। आणि म्हणून ज्या वेळेस आपला मेळावा चालू होणार होता, सकाळपासून लोक जमत होते आणि आम्ही साहेबांना घ्यायला गेलो 11:15ला। शिवाजी पुतळ्याजवळ प्रवेश झाला साहेबांचा, तेव्हा बरोबर 12 वाजले होते। म्हटलं आता विरोधकांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे। शिवसेना प्रमुख कायम सांगायचे, शिवसैनिक हा निखारा आहे, त्याच्यावर थोडीशी राख झालेली, त्या राखेला जर फुंकर मारला त्याचा निखारा झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून आदरणीय दादासाहेब भुसे यांनी आम्हाला जेव्हा विनंतीमध्ये आदेश केला की बागलांची शिवसेना ही आक्रमक शिवसेना आहे, तुम्ही आता कामाला लागा। आणि म्हणून आपल्यावर सुद्धा थोडा राग झालेली होती निखाऱ्यावर, आणि म्हणून ते राग बाजूला करून निखारा बनवण्याचं काम आदरणीय साहेब तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो। राहिला प्रश्न बागलाण तालुका शिवसेनेचा, या बागलाण तालुका शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीचं तुझ्या माझं जमेना तुनाशिवाय करमेना अशी अवस्था आहे। सत्य का खोटं शे? आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आंदोलन झाले या बागलांमध्ये, बायपासचा प्रश्न असो, तालुका प्रमुख शहर प्रमुख आहेत, आम्ही सगळे पदाधिकारी, आरोग्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रिक्त जागा असो, शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न असो, शेतीमालाचा भावाचा प्रश्न असो, कांद्याचा प्रश्न असो, महिला आघाडीच्या निराधारांना पगाराचा प्रश्न असो, शेतमजुरांचा पगाराचा प्रश्न असो, दिव्यांग लोकांचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणारी कुठली संघटना असेल तर ती फक्त बागलाण तालुका शिवसेना या बागलाणमध्ये होती। आणि म्हणून अनेक आंदोलनामध्ये आम्ही कामं केले साहेब, संघटन केलं, काम केलं, परंतु निवडणूक आली तर आता बोलण्यासारखा विषय नाही, पण याच्यात द्वेष भावना नाही। आम्हाला शिवसैनिकांना विचारता तुमच्या आयुष्यातला आनंदी क्षण कोणता? सयाजी शिंदेला विचारला फिल्म स्टारला तुमचा आनंदी क्षण कोणता? तो म्हणे माझ्या आईला विमानात बसून जेव्हा फिरवलं तो माझ्या आयुष्यातला आनंदी क्षण होता। आम्हाला विचारता आनंदी क्षण कोणता? ज्यावेळेस तुम्ही मंत्री महोदय झाले आणि त्यावेळेस मालेगाव सारख्या शहरात तुम्ही लाल दिव्यावर बसले नव्हते, तुम्ही तुमच्या गाडीमध्ये शेतकरी, सतमजूर, केळं विकणारा, हातगाडी चालवणारा, रिक्षा चालवणारा गजागज गाडी भरली आणि मालेगावमध्ये राऊंड मारून आणला, आणि तेव्हा त्या शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, तो खरा आमचा आनंदी क्षण आहे। आणि आम्हाला तर तुम्ही पुढे बसवता साहेब, बांगरे साहेबांनी सांगा मागे तर बसवत चला आम्हाला। कधी कधी वाईट वाटतं आम्हाला, कारण दारावरून जेव्हा बांगरे साहेब अनेक
योजनांचं उद्घाटन करायला गेले त्यावेळेस महिन्याभर गोऱ्याचा काळा झालो मी, एवढा प्रचार केला. पण दारात त्यांचं काही दोष नव्हतो भांबरे साहेबांचा. कार्यकर्त्यांनी तर सांगायचं ना, अरे इथे लालचंद सोनू नाही राहा, जरा थांबी जा. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? आणि म्हणून ही भूमिका करत असताना ज्या वेळेस कार्यकर्त्याला मान सन्मान दिला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा राहते. आणि मग निवडणुका आल्यावर आम्ही जेव्हा जातो त्यावेळेस शिवसैनिक विचारला निवडणुका होणार आता तुम्ही आम्ही या भूमिका. आणि म्हणून ही जी पद्धत आहे ना, ही शिवसैनिकांना सुद्धा 5 वर्ष मानाचं स्थान दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जोपर्यंत शिवसैनिकाला मानाचं स्थान देत निवड आणि सगळ्या निवडणुका येतात जातात ना, 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. राजकारण आमचा पिंड नाही. प्रश्न एवढा आहे की मोलमजुरी करणाऱ्यांचे आम्ही पोरं आहे. बागलाण तालुका प्रस्थापितांचा तालुका होता, परंतु या प्रस्थापितांना धडक देऊन भगवा ध्वज खांद्यावर मिरवण्याचं काम आणि सत्ता मिळवण्याचं काम आमच्या सारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलं. हे फक्त शिवसेनेमुळे केलं, हे सुद्धा अभिमानाने सांगते. आणि म्हणून हे सगळं करत असताना आम्हाला अभिमान आहे. या मतदारसंघाचा लोकसभेचा खासदार ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस राज्यमंत्री झाले, पुढे ते केंद्रीय मंत्री होते. आदरणीय मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत, हे सगळ्यांचं मनाचं स्वप्न आहे. मी संजय भांबरे बसलेले साहेब तात्या बसले आमले मी थोडं बरोबर की घेतात आमले बरोबर की घेतात जरा. आणि मग मोदीजी पंतप्रधान व्हायला पाहिजे. मी लगेच मोदीजी झाले, विरोध कोण करतं? ममता बॅनर्जी. मोदीजी पंतप्रधान नहीं होना चाहिए, निवडणूक लढवत नाही. मायावती म्हणते मोदीजी पंतप्रधान नहीं होना चाहिए पण निवडणूक लढवत नाही. शरद पवार साहेब म्हणतात मोदीजी पंतप्रधान होना चाहिए, निवडणूक लढवत नाही. राज ठाकरे मोदीजी पंतप्रधान नहीं होना चाहिए, निवडणूक लढवत नाही. अरविंद केजरीवाल मोदीजी पंतप्रधान नहीं होना चाहिए, निवडणूक लढवत नाही. स्वर्ग सब जाना चाहते लेकिन मरना कोई नहीं चाहता. ज्यांना निवडणूक लढू शकत नाही ते जिंकू शकत नाही ते मोदीला मोदीजी साहेबांना. आणि म्हणून या भारताचं स्वतंत्र भारताचं 5 वर्ष संधी दिली. मी म्हणतो मापात पाप नको ना. काँग्रेसचे 50 वर्ष दादा आपली 50 वर्ष दिला पाहिजे. मापात पाप काल घडतं 5 वर्ष आपला लेखाजोखा मानतो. 50 वर्षात गरिबी हटाव तेवढंच आहे काँग्रेसचं येतो. गरिबी हटाव 50 वर्ष. मी एकच ज्यावेळेस साहेब मंत्री झाले ना भांबरे साहेब आम्हाला खूप आनंद झाला सर. पण कधी कधी काय व्हायचं थोडं दुःख बी होतं. जसं ते ताशा बनवतो बकरी, तो वाजा लागला कधी बकरीचं पिल्लं कोकावतो ते मध्ये एका बरोबर रडतो ताशा वाजला. मग ती सांगते या ताशाला जी कातडी लावली ना ती माझ्या आईची आहे म्हणते. भांबरे साहेबांना निवडण्यामध्ये शिवसैनिकांचा शियाचा बी खारीचा वाटा आहे ना, बरोबर आहे ना? आणि म्हणून हा खारीचा वाटा असताना समान शिवसैनिकांना सुद्धा तशी भूमिकेने न्याय दिला पाहिजे. निवडणुका बरं काय होतं ही निवडणूक झाली का पुढच्या दुसऱ्या झाल्या का दुसऱ्या निवडणुका. आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांचा 50 वर्षाचा लेखाजोखा मी शेवटचं एकच उदाहरण देतो. 50 वर्षापासून गरिबी साहेबांना बोलायचं प्रमुख आता आदरणीय वक्ते आलेले. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक डोमारी असतो आणि त्याच्याकडे 2 गाढव असतात आणि ते गाढव इतके सकाळी आले का ड्युटी करतात संध्याकाळी का डोंबारी त्यांना तसंच सोडून देतो काय. मग एक गाढव दुसऱ्या गाढवला म्हणतं चला दिवसभर हे आपल्याला वापरून घेतं आणि तू संध्याकाळी ते आपल्याला सोडून देतं खायला सोडलं तरी तू सकाळी बरोबर कसं काय जातो डोंबारीच्या खेळाला. तेव्हा ते गाढव सांगतं काय म्हणे तो डोंबारी जेव्हा खेळ करतो ना म्हणे त्यावेळेस दोरीवरून त्याची मुलगी चालत राहते आणि त्या मुलीला तो सांगतो देख बेटी अगर तू दोरी ये रस्सी से गिर गई तो तेरी शादी ये गधे से कर दूंगा. मुलगी काही पडत नाही लग्न काही. तशीच अवस्था आहे 50 वर्षात गरिबी काही हातात नाही आणि काँग्रेस काही आता येत नाही 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 नाही
नाही नाही नाही